कली उत्तम हे काय जाणो तरले किते नाव आयते या वैसा सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्रसाचे हे एक काय जाणो तरले किते नाव आयते या वैसा विडल पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून कलियुगावर कंट्रोल करण्यासाठी जगामध्ये फक्त नाम साधन हे एकमेव माध्यम आहे या विषयाचं चिंतन करतात विडल धानोरा नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सुवर्ण महोत्सव 50 वर्षाची अखंड परंपरा आणि हा भव्य सोहळा समस्त ग्रामस्थ धानोरा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा सोहळा संपन्न होत आहे. ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, तरुण पिढीचं विशेष योगदान, महिला मंडळींचा विशेष सहभाग अशा त्रिवेणी संगमातून कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्यता प्राप्त झालेली आहे. तरुण मुलांनी या कार्यक्रमासाठी विशेष जीव ओतून काम केलेलं एकदा तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. आजच्या कीर्तनात शांत बसा लहान मुलं तुम्ही बोलू नका. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे आदरणीय वरुण भैया पाथरीकर, जिल्हा परिषद सदस्य, समाजकारणामध्ये राजकारणामध्ये ज्यांचा विशेष ठसा आहे असे आपले सर्वांचे लाडके वरुण भैयांकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. आताही महाराजाचे सौजन्यदाते रोजचे अन्नदाते हे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं हे भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट ओमकार महाराज जगताप ते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राचा लाडका आवाज भजन सम्राट आमचे सदानंद महाराज कडुळे त्यांची विशेष उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आमचे दत्ता महाराज त्यांची उपस्थिती आहे. परिसरातील सर्व गायक वादक मंडळी, टाळकरी, विनेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीम, महाराष्ट्रामध्ये दर्जेदार साऊंड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे नंदू भाऊ त्यांची विशेष उपस्थिती आहे. सर्वांचे आभार सेवेला प्रारंभ विडल. अभंग हा नामपर प्रकरणातील आहे. आज पहिला दिवस आहे. संप्रदायाच्या नियमानुसार पहिल्या दिवसाचे कीर्तन हे मंगलाचरण अर्थात नामपर अभंगावर असावं या नियमाला अनुसरून भगवंताच्या नामाचं चिंतन करणारा अभंग विडल. या जगामध्ये सध्याच्या काळामध्ये नाम जे रिझल्ट देतंय तेच कुणीच देऊ शकत नाही. बोलू नका तुम्ही, शांत बसा. ज्या फायली शास्त्रानं रिजेक्ट केल्या त्या फायली नामाने इजेक्ट केल्या. शास्त्राने सांगितलं तुमचं काम आमच्याकडे होत नाही, नामाने सांगितलं आमच्या ऑफिसला एकदा फक्त फाईल दाखल करून बघा, काम होणार म्हणजे होणार. निंदिले जे शास्त्रे वंद्य केली नाम मात्रे, वंद्य केली नाम मात्रे, काम होत नाही का म्हणले महागारी. निंदिले जे शास्त्रे, शास्त्रानं ज्याची निंदा केली नामाने सांगितलं थोडा दम काढा. ते निंदनीय ठरवतात, आम्ही तुम्हाला वंदनीय ठरवून देऊ. वंदे केले नाम मात्रे, हे नामाचा रिझल्ट आहे हो. नामाचा रिझल्ट काय? पहिला रिझल्ट आहे पुण्य मिळते, पुण्याची गणना. ठीक आहे महाराज, पुण्य मिळतंय पण पाप जातं का? पापाचे कळप
नुसतं पाप जात नाही हा, पापाचे कळप. अहो पाप असं टोळी करतय, सगळं पाप गँग करते, गँग करू करू पळते. पापाचे कळप नुसतं पाप जाणारी लय साध नाही, पण टीम वाईज पाप घालवी तर ही नामाची पावर आहे. विडवलं बर, पुण्य मिळतं, ठीक, पाप जातं, ओके. सध्या हे भूतन बादन ह्याचा लयच सध्या लोकांच्या डोक्यात परिणाम बसला. तर त्याच्यावर काय नामाकडे सोल्युशन आहे का? जवळ यायचे. हरी उच्चार थोडा मॉनिटर. मंत्र पयागाद पळे भूतबाधा भेने ते भूत पिचास निकट नाही आवे. महावीर जब नाम. अहो देवाच्या नावाचा फायदा, संताचं नाव घेतलं तरी तसलं जवळ येत नाही. इकडे तिकडे बोंबलत फिरू नका, नामचिंतन करा. विडल बर, पुण्य पाप भूतबाधा लयच रिझल्ट येत राव. अजून एक, आणि ओमकार महाराज नामापशी भेदभाव नाही. सध्या कसं आहे, आपल्या पक्षाचा असेल तर मग माणसं म्हणतात करून टाका ह्याचं काम, विरोधी आहे ना ह्याला गुतवा. पण नाम असं आहे, दोन्ही पक्ष पायी दोन्ही पक्ष पाही. चॅटचा थोडा म्हणजे तुम्ही पोरांना शांत बसा, नाही तर घरी जा बरं. तुम्ही बोलू नका, नाही तर मागं तरी जाऊन बसा तिकडे निवांत. आम्हाला मोकार जाच करू नका. तुम्हाला सुट्ट्या लागल्यात का शाळेला? म्हणजे गुरुजीला वर्षभर त्रास दिला ना, आता आमच्यामुळं उठलायत का? ही गायवानी असेल. ह्यांना काय महाराजांनी फिराज पडले, त्यांना जाहिरातीची सवय म्हणत्या सुरू झाल्यापासून अजून जाहिरात नाही, काय नाही. 30 सेकंदाची रील बघणारं गडी. बसू द्या, फक्त शांत बस. नाही एक कुणीतरी शहाणा माणूस बसा त्यांच्यात, नाही तर जावा मागे तुम्ही, किंवा आत बसा. वासरात लंगडी गाय एखादी बसा जरा, म्हणजे थोडं गप बसते आणि बाकीचे वासर विठाला. त्यांच्याशिवाय शोभा नाही. तोख लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत, पण फुलाला बी काटा असते, त्याच्यामुळे सांभाळून राहावं लागतंय. विडाला अहो काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. रिझल्टच रिझल्ट आहेत माय बापे. आणि म्हणून या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन, आजचा अभंगच तसा आहे, साधन कली उत्तम आहे. कली या शब्दाचं कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि कलियुगावर कंट्रोल फक्त नामच करू शकतं, नाही तर कली इतका डेंजर आहे. अरा पटांगणच करतोय बेटा.
खऱ्याला किंमत राहिली व कलियुगात. खऱ्याला गुळली, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं कटकाळी, गरीबाची फाटली झुळी, ओसाला ना टोळी. गरीबाचं लय माराणे, मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर. गरीबाला मिळाना भाकर, शेतकरी राजा असून मी झाला नौकर. तरुण मुलांना आईबाप नको वाटतं, त्या आईबापाला लावतो कामाला. सासूला येतो 4-10 मला, कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल. आणि आताशी कली नुकतं हे सुरुवातीचा काळ आहे बरं का. 5128 वर्ष कलियुग लागून झाल्यात, फक्त 5128. तो म्हणतात मग अजून राहिल्यात किती? 4,26,700. इतका अजून कलियुग पुढे जायचं आणि मग पुढचा अवतार होणार आहे. म्हणजे आपण फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जर इतकी बेकारी झाली, सुरुवातीला जर इतक्या क्लिपा व्हायरल होत आहेत, तर शेवट काय होईल? इतका बेकार कली. विडाल. म्हणून तर तुकोबारांना ह्या कलियुगाकडे बघून अंगाव काटाळलं. तुकोबारा म्हणले, ऐका कलीचे मैमान, 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 ऐका कलीचे मैमान. टाळी 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 वाजा बस रे. असं त्या शिरीजले जन, बाबा देते अनुमोदन, बाबा देते अनुमोदन, बापा देते अनुमोदन, बापा देते अनुमोदन. करती हेळण संताचे, करती हळद संताचे, करती हेळण संताचे. करती हळद संताचे. ऐका ऐका कलीचे मैमान, 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 ऐका कलीचे मैमान. ऐका कलीचे मैमान, असत्या सिरीजले जन, पापा देते अनुमोदन, करती हेळण संताचे. कशाचा झटका घेऊ? कलीचा. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, कली पापाची हे मूर्ती आणि नाम खडग घेऊ हाती. पापाची जिवंत मूर्ती. आणि तुम्हाला खरं सांगू का, आपण कलियुगात राहतोय त्याच्यामुळे आपल्याला कलियुग एवढं डेंजर वाटत नाही. कारण आपल्याला ती सवय झाली. रोजच धराधरी, वाडावडी, आपटापटी, उचला उचली, पळापळी, भुकाभुकी, थुकाथुकी. हेव आला आणि तेव गेला, हेव कानला, हेव वाकला, हेव बोकला. ही आपल्याला रोजचं सवय झाली, त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत नाही. पण जी सत्ययुगातली, त्रेतायुगातली, द्वापारयुगातली माणसं आहेत ना, त्यांनी जर कलियुगाचं चिंतन ऐकलं, ते म्हणतात मेलेलं परवडलं पण हे युगात जन्म नको. आपल्याला ही सवय झाल्यामुळं आपल्याला वाटतं हे बरं चाललंय हे. कारण हाणामाऱ्या वाडावडी झाल्याशिवाय आपल्याला बी आता करमत नाही. म्हणजे का तर सवय लागली. नाही तर जुन्या युगातली माणसं कलियुग म्हणलं की थर्र दिशेने बिहात येत आहेत. नाथ महाराज म्हणले, कलियुगाची ऐकावी थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. व्रतार सोडोनी घरोघरी फिरतील नारी, आणि आईसा शकून माझा ऐकावा निर्धारी. शकून सांगा बया आले यमाई माझे नाव, शकून सांगा वया आले यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, तुकाई माझे नाव. यमाई माझे नाव. शकून सांगा वया आले यमाई माझे नाव, शकून सांगा वया आले यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, नाव 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 नाव. कलियुगामध्ये 4 गोष्टी घडल्या. एक, सत्य संपलं ना असत्य वाढलं, खऱ्याला किंमत नाही. नुसता भंकसपणाच, नुसतं दाखवायचं आमचं असं मोठाडवं. आता इन्स्टाला, फेसबुकला लोकांचे डीपी असतात, खरंच इतकी गोरी असतात होय माणसं. अहो नुसतं आभासी जग आहे ना, फक्त पुढच्याला भुलवायचं कसं. हा, चांगली चांगली माणसं चमकतात आहे म्हणून. सत्य संपलं,
असत्य वाढलं, पहिला टप्पा. कलियुगाचा दुसरा टप्पा, प्रेम संपलं, पैशाची किंमत वाढली, प्रेम राहिलं नाही. मायबाप बहीण भावाचं नातं तरी कुठं राहिले आता, जबनीला मार्केट आल्यामुळं. बहीण भावा दावाला होते, पैसे फेकन मग सहीला ये. हे घरातले भाऊ तुटले म्हणून वरून भाव आलेत आपल्याला, लाडके भाऊन ह्या लाडक्या बहिणी. केवायसी केली ती का? हप्ता काहींचा आला, काहींचा गुतला. कालच मला एकीचा फोन आला, मावल्या हप्ता. अगं मला सप्ता बघ ना, हप्ताच कवर आता. खाल्लं ना 2 वर्ष फुकाटचं, अजून किती आता. लाडकी बहीण, लाडका दाजी मेला, कागद वागू वागू जा आधार केंद्रावर ये, घरी OTP येणं, लॉग इन व्हायना. दाजी फुल टेन्शन मध्ये. दाजीला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. 1.5 तोला कुठं महिन्याला पुरत असतात का? तुझं तासाचं टार्गेट ना, ढाब्या बसल्या तेवढं. बहिणीचा भावाला प्रेम असं. संसार बघा, महिला म्हणतात किती चिकाट्याने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जात्यान, साडे घेत्यांना का गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ना, त्याला बिड्या वड्या मिळाला, तुम्हाला साड्या घ्या मोकळा घ्या. तेव्हा रांग जाताना सांगत आता खायचं एकाचं, गायचं एकाचं, वरून मालकाला साईड द्या की भावाने घेतली. आणि तेव्हा म्हणतो छान आहे, अरे तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्या ते बघत जा. नवऱ्याच्याच पैसे चोरी देतात आणि तिकडं जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात आणि इकडं आले म्हणतात माझ्या भावाने मनी केला. अरे त्याच्या मनी नाही, ध्यानी नाही. तुम्हाला मनी करा, त्याच्या खिशात तर मनी पाहिजे, तेव्हा बोंबलत फिरत आणि तुम्हाला कधी मनी करायचं. ए बहिणींनो, मला एक सांगा धानोरेकर, तुम्ही कधीतरी हा विचार केला का की सरकारनं लाडकी बहिणच योजना का काढली? होय नंदू भाऊ, लाडका भाऊ का नाही? आपण काय लाडके नाहीत का? आपल्याला काय मतदानाचा अधिकार नाही का? आपण काय महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का? मग लाडकी बहीणच का? तर उत्तर आहे का, सरकारला लाडक्या भावांवर विश्वास नाही. भाऊ हा गद्दार आहे. पैसे आपले घेऊ शकतो पण ठोका दुसरीकडे आणू शकतो. भावांचं काय खरे? खात्यात एकाची, पेत्यात एकाची, झेंडा एकाचा, गाडीत एकाच्या, टेटस एकाचा, मतदान दुसऱ्यालाच. भाऊ हा पैशावाल्याचा सुद्धा होऊ शकत नाही. त्याच्यामुळं सरकारचा तुमच्या विश्वास नाही. आणि महिलांचं तत्व असं आहे, खाल्लेल्या मिठाला त्या कधी धोका देऊ शकत नाही, म्हणून लाडकी बहीण. हा नमक हराम ही जी पदवी ना, ती हिकडं नाही. हे निम्मा जेव घ्या का हिकडला टप्पा, हिकडं पदवी ते. आणि तुम्हाला दिलेला पैसा सत्कारणे तरी लागला हो, तेलाला, मिठाला, किराण्याला, दुधाला, पोराचे शाळेचे कपडे फाडले, वहीला, पेनाला, पुस्तकाला तुम्हाला दिला म्हणून. हिकडं जर पैसे दिले असते तर तंबाखू, गांजिया, दारू, गुटखा, जुगार, पत्त्या ह्याच्या पैसा घालवला असता. अहो परवा कर्नाटकमध्ये कीर्तन गेलो होतं. त्या कर्नाटक सरकारची एक योजना आहे. तिथल्या योजनेचं काय नाव आहे? गृहलक्ष्मी योजना. म्हणजे कर्नाटकमध्ये सुद्धा लक्ष्मी योजना आहे, विष्णू नाही. हे ध्यानात ठेवा. म्हणजे कर्नाटक सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही. हा आपला दर्जा आहे आणि ही क्वालिटी आपली जन्मात येऊन कमवलेली खूप सार्थक झाला आपल्या जीवनाचं की आपल्या कुणीच विश्वास ठेवू शकत नाही. तसं ह्या दिलेल्या शब्दाला आणि खाल्लेल्या अन्नाला धोका देऊ शकत नाही. म्हणून लाडकी बहीण आहे. विडल पण ते सुद्धा आता बहीण भावाच्या प्रेमात दुरावा वाढला का? प्रेम संपलं, पैशाची किंमत वाढली. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे अपना साथ नहीं रे कोई, जब तक अपने पल्लों में पैसा है
अपना पैसा निकल गया तो कोई ना बेटा बोले सब पैसे सब पैसे के सब पैसे के कबीर महाराज म्हणले कशाचं काय खरं ह्या लोकांचं आवाज सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई अरे अपने पलों में पैसा तो सब लोग मीठा बोले पलों में पैसा निकल गया तो कोई नहीं सलाम करे साले अरे सब पैसे के भाई लोक म्हणले मला लयच लोक मानित्यात तू येडा झालाय तुला लोक मानित नाही किंमत पैशाला आहे जब चाले मोठा धंदा तब न बहिवीन म्हणे दादा 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 ट्रिपल दादा टाकते ते आता नोट आहेत ना बघा तुमच्याकडे पैसा असू द्या तुमची परिस्थिती चांगली खपक्याच्या खपक्या असू द्या वजनदार लांबची माणसं सुद्धा काय म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे लय जवळून आहे आणि तुम्ही भिकार असू द्या जवळचे सुद्धा म्हणतात नाही नाही आमचं लांबू नाही त्याचं ना आमचं बेट वेगळं आहे म्हणतात आडनाव सारखं आहे पण त्याचा ना आमचा अर्थार्थी संबंध आहे का नोटा विडल प्रेम संपलं इक थोडा कमी आणि पैशाची किंमत वाढली दुसरा टप्पा कलीचा झटका सांगतोय बरं का कलियुग किती वाईट आहे कलियुगाचा तिसरा टप्पा झाला आयुष्य संपलं ना आजार वाढली दुखत नाही असा माणूसच नाही सध्या कुणी बी कणतच आहे आणि प्रत्येकाला गोळ्या चालू आहेत बारकाली पोरं गुडघ्यावर हात देऊन उठत येते सध्या आयुष्याची मर्यादा संपली आजार वाढले मायबाप नुसते आजार प्रत्येकाला हिथं बसलेल्या 70% लोकांना गोळ्या चालू आहेत कोणाला शुगर आहे कोणाला अटॅकच येऊन गेलाय कोणाचं बायपास झाले कोणाला बीपी आहे कोणाला मुतखडा आहे चालूच आहे आणि खाणं बी दमदार राहिलं नाही सगळं भेसळयुक्तच झालं मायबाप तरी खेड्यात बरे तुम्ही भाग्यवान आहे रानात पिकताय तुम्ही भाजी कापून आणून लगेच बनवताय शहरामध्ये परवाच क्लिप आलती मेथीची भाजी गटारात दूध होता तेव्हा गटारात आणि तेव्हा काय चालवली होती लोक आवडीने घ्यायची ती भाजी का कॅन्सर होणार नाहीत का आजार होणार नाही भेसळयुक्त जीवन झालं मॅम दर्जा राहणार नाही खाण्यासाठी आयुष्य संपलं आजार वाढले आणि कलियुगातला शेवटचा टप्पा सांगतो माणुसकी संपली धर्माचा दिखावा वाढला हे चौथा टप्पा आहे कलियुगाचा एखादा माणूस जर असा रस्ते ॲक्सिडेंटने पडला ना लोक उठवीत नाहीत आधी मोबाईल काढतात व्हिडिओ शूटिंग अरे तो मरायला लागलाय ना त्याला उठवायचं बघ गाडीवर बसवायचं बघ ॲम्ब्युलन्स बोलले ती राहिलं बाजूला त्याची शूटिंग काढायची आणि ह्यानी क्लिप व्हायरल करायची आणि ह्याचे फॉलोअर्स वाढवायचे हे भेजा लोकांचा झालाय धर्माचा दिखावा वाढला आणि माणुसकी संपली विडवलं तुम्ही म्हणता महाराज बस डोकं उठलं सुरू झाल्यापासून तुम्ही कलियुगाचं इतकं वाईट चित्रण केलं जगाव का मरा असं वाटतंय आता मग इतकं जर वाईट कलियुग असेल तर हे कंट्रोलच्या बाहेर तो को बरं कंट्रोलच्याच बाहेर आहे पण याही कलियुगामध्ये जर आनंद प्राप्त करायचा असेल तर जे साधन आहे अभंगाच्या पहिल्या चार
साधन करे उत्तम साधन करे साधन करे उत्तम अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, या कलियुगामध्ये मॉनिटर जे उत्तम साधन आहे, गाये नाचे वाहे टाळी, 3 टप्पे सांगितले. गाये नाचे वाहे टाळे म्हणजे वाजवा टाळे. गा नाचा आणि टाळे वाजवा. विडल गाण्यासाठी हे आहेत, नाचण्यासाठी हे आहेत आणि टाळी वाजवण्यासाठी तुम्ही आहात. विडल हे गात येतंय, हे नाचत येतंय, पण तुम्ही टाळ्या वाजवी नाहीत. हा, त्याच्यामुळं मुखी नाम हाती टाळी महापापा करू होळी. अरे तुकोबारांच्या पायाखालची माती विठ्ठल बोलत होती, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल बोलत होत्या, आपल्या गौऱ्या मासनात गेल्या नाहीच. काय काय विठ्ठल म्हणली म्हणा, अजून बी किती निभार असते ती. काय काय टाळी वाजवत्या पण तोंड उघडीत नाही. मग उद्या जेव्हा बसल्यावर तसंच करायचं, घास घ्यायचा पण तोंडच उघडायचं नाही. तिथं तर घास घ्यायच्या आधी अरे मरचिन का. गाये या शब्दाचा अर्थाचे नामचिंतन करा. गाये नाचे वाहे टाळे. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला 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 गात जागा 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 प्रेम मागा विठ्ठला. मॉनिटर आपल्याला हे नाही, आपल्याला खात जागा किती खावं हे सुद्धा कळत नाही. एकादशीला एक जण इतका शाबुदाना खाल्ला, तो शिकला तर नाकातून शेंगदाणा बाहेर आला. अरे तू काय रोजाना जेवत होता का काय, जरा मापात खाना. अन्न थोडं कमी खाल्लं पाहिजे बरं का. भूक जर 100% असेल, 90% थोडी पोटात हवा खेळा जागा शिल्लक ठेवा ना, म्हणजे ते पचलं तर पाहिजे. अहो कपाळा इतकं निबार पोट होस तर काय काय रीट येतात म्हणे. हे खातं जागा इतकं कुठं असतं बाई खाणं, तेव्हा थोडं मापात पाहिजे. ज्याचा आहार कमी त्याला आजार सुद्धा कमी. विडल गात जागा किंवा भावे गावे गीत शुद्ध करून या. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाशे, किंवा तुका नाचे गाये आणि गाण यात विरोने. गाये पहिला शब्द आहे. किंवा तुकोबारा म्हणतात, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका पे काम नाही येते. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका पे काम नाही येते. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका काम नाही येते. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका काम नाही येते. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका पे काम नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका पे काम नाही येते. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येते. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येते. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका पे काम नाही येते. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येते. मोडणी आवडा सक्षम तुझं केला राजभार झाले आईचा. मोडणी आवडा सक्षम तुझं केला राजभार झाले आईचा. मोडणी आवडा सक्षम तुझं केला राजभार झाले आईचा. मोडणी आवडा तुझं केला राजभार झाले आईचा. केला राजभार झाले आईचा. केला राजभार झाले आईचा. एक गाऊ. ही गाण्याची प्रमाण चालू आहेत, भेंड्या चालू आहेत गाण्याच्या. असं समजा का पहिला शब्द आहे गाये. गाये म्हणजे नामचिंतन, पुन्हा पुन्हा गाणं. नाचे नाचाओ नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे
कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी तू कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी तू कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी कीर्तनाचे रंगी नाचू 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 अहो, नाचा पण कीर्तनाचे रंगी हे तर नाचा नाचलं पाहिजे. आणि माझं तर असं म्हणणं आहे, नाचणं आवडत नाही असा माणूसच जगात नसेल. प्रत्येकाला नाचायला आवडतं. फक्त कसं असतं, जबाबदारीच्या पदावर गेल्यावर मग नाचता येत नाही बा थोडं, मग लोक काय म्हणतात म्हणलं थोडं बुजावं लागतं. पण त्यांच्यासाठी हे व्यासपीठ आहे. हरिपाठात नाचा, कीर्तन, हे व्यायाम करायला जाते जिमला, हे वजन कमी करायचे जात्यात, ह्यांना ट्रेनर काय सांगतात, निवार नाचा, त्याला झुम्मा डान्स म्हणतात. गाणी लावायची आणि उड्या हाणायच्या. अहो ही व्यायाम आहे, अटॅक येत नाही, रक्त असं सर्र नुसतं पळते, असं फ्रेश होतंय माणूस नाचल्यावर. फक्त डांबरीवर दारू पिऊन नवरदेवाच्या पुढं जीप काढून नाचू नका विडल. हा, कारण ते नाचणं वेगळं, ते म्हणजे निवळ शिव्या खायची काम आहेत. अख्खं वराड शिव्या देते ह्या पोरांना. ही जी परण्या लेट करतात ना, पिलेले असतात नवरदेव भांबावल्याला, आणि वर बघतो खाली नाही. अजून एक गाणं होऊन द्या, आणि परत मला माझ्या मित्रांना नाराज करायचं नाही. माझं काय पुन्हा पुन्हा लग्न होणार आहे का? तुला एकच बळच भेटले परत कोण द्याय मोकळे. मग वाजवा गाणं. अरे 12:30चं लग्न, 2:30 वाजल्यात, 3 वाजल्यात, 2 आणि 3 तास लग्न लेट केल्या. तुम्हाला जर लग्न टायमिंगला लावायचं नसेल तर लग्न पत्रिकेत टाकी जा टीप, लग्न 12:30 ते 5 या दरम्यान कधीही लागेल असं त्याच्यात लिहित जा. लोक इडी नाहीत, मरणाचे पळापळ करतात हो वेळ सापडण्यासाठी. आणि ह्या पेताडाने कवर नाचायचं. जेव्हा काय DJ वाजला, घोडा उदाळला, नाचा नाचा नवरदेवच घेऊन गेला, ते बघितलं का मोबाईलला? आमच्या जिल्ह्यात झाले, श्रीगोंदा तालुक्यात नवरदेवच नेला लग्नातून घोड्याने. 3 किलोमीटर रेड्या बाबळीत नवरदेव फेकला होता घोड्याने. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडू बाहेर काढला, तरी त्याचा एकच तडाका, नवरी कुठेही. लोक म्हणले कालच झालं. कुणा संग? मामाच्या पोराला लोकांनी तिथं उभा केला. तू गव्हाण असं कवर तुझी वाट बघते. आणि तो म्हणा मी आता काय करतो, असा DJ पुढं नाचाय मोकळा राहा. हे काय नाच नाही का? अरे हिथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू. अहो हिथं नाचणं सांग का? इथं देव नाचतोय. रंग हरिदास नाचतात. रंगभरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. आणि देव कसा नाचतो? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा भोला
मोबाईल बंद कर. अरे गाये नाचे वाहे टाळे गाणं सांगितलं, नाचणं सांगितलं, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले, व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामच नाही पापाचे ऐशे केले. वाहे टाळी टाळी वाजवा. अहो गोरोबा काकांना हात नव्हते हो, तुटलेले हात होते, पण तरी सुद्धा नामदेवरांच्या कीर्तनामध्ये टाळे वाजवण्याचा मोह आवरला नाही. आणि ऐका, वसंत ऋतूमध्ये वृक्षाला जसे पालवी फुटते तसे गोरोबा काकांचे तुटलेले हात परत आले. हे नामचिंतनाची पावर आहे. गाये नाचे वाहे टाळी साधन कलियुग, या कलियुगामध्ये हे उत्तम साधन आहे. आणि तुमच्या धानोऱ्याचा एवढा भव्य सप्ताह बघून आज कलियुगाला सुद्धा टेन्शन आलं असेल. कली सुद्धा म्हणला असेल मी हारलोन धानोरा जिंकला. ही चपराक आहे कलीला. ही काय अशी हे एवढे कार्यक्रम कलियुगात करणं सोपं नाही. पण तुमच्या गावच्या एकीचा विजय झाला. कली सुद्धा निभार टेन्शन मध्ये ते सुद्धा म्हणत असेल बस हे असे कार्यक्रम होणं म्हणजे कलियुगाला दिलेलं उत्तर आहे. विडवलं. कारण कलियुगामध्ये माणसं तोडणं सोपं आहे, जोडणं अवघड आहे. आणि सप्ताह ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार समाज जोडण्याचं काम करतात. जातीपातीच्या राजकारण महाराष्ट्राला पोकरलेलं आहे, पण आज 18 पगड जातीची माणसं आपण मांडे लावून बसलो. हे माझ्या ज्ञानोबारायांच्या दरबाराची ताकद आहे. हे कलियुगाला दिलेले चपराक आहे. साधन कले उत्तम आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. हे नामाचे पावर आहे. अहो जी ताकद रामात नाही ती ताकद राम नामात आहे. विडवलं. पाण्यावर दगड तरल्यानंतर रामाला बी थोडं जरा असं भरून आलो. रामाने बी असं जरा बाणफिन जरा असा म्हणले आपलं बी काय सोपं वजन आहे काय, नावाने दगड तरत्यात म्हणल्यावर राम फुगायला लागले. म्हणजे माझ्या हाताने बघू बरं दगड तरतोय का. असा फुटबॉल एवढा दगड टाकला समुद्रात, जसा टाकला तसा तळाला. चेंडू एवढा टाकला बुडाला, बारीक घेतला तो टाकला, तिन्ही दगड बुडाले. राम म्हणले बस विषय संपला आपला. म्हणले दगड बुडा नका मरा ना, हे दगड बुडल्याला कोणी बघू नाही. कारण ही जर क्लिप व्हायरल झाली तर आपलं अवघड होईल. हे बुडताना कोणी बघितलंय का नाही एवढं बघण्यासाठी महाग बघितलं तर महाग वाघ उभाच हनुमंतराय जय श्रीराम. म्हणले मारुतराय तुम्ही कावा. म्हणले पहिल्या दगडालाच. म्हणले आपल्याला थोडी मीटिंग करायची. सगळे वानर हनुमंतरायांना बाजूला नेलं. हनुमंतराया मागल ते पद, म्हणेल तेवढा पैसा, पाहिजे तो अधिकार मिळणार. सेनापती व्हायचंय का, किष्किंधेचं राज्य पाहिजे का. पण कशासाठी. दगड बुडलेली गोष्ट व्हायरल होता कामा. जाळ करा म्हणजे तुमच्या त्या पदाचा, आम्हाला काय घेणे, आम्ही सेवक माणसं आलो. आपण म्हणले मला वाईट वाटतंय हो, माझ्या नावाने दगड तरत्यात आहे, माझ्या हातून कसं काय बुडतात आहे. म्हणले त्याचं असंही तुझ्या नामाचा महिमा तुझ्या कळेले ग समान तुका म्हणे आम्हा. जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझ्या कळेले ग समान तुका म्हणे आम्हा. जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी, जन्म गोड. तुझ्या नामाचा महिमा. थोडा मॉनिटर. तुझं न कळे मेघ श्यामा. तुझ्या नावात काय पावर आहे ते तुला कळणार नाही, त्याची ताकद. साखर लय गोड आहे. साखरेला काय साखरेची किंमत आहे. साखरेची किंमत कोणाला, खाणाराला. तसं राम नाम किती गोड आहे त्याचा आनंद घेणाऱ्याला तुला कळणार नाही. दगडावर रामलीला दगड पाण्यात फेकले. नीट ऐका. निम्मा सीतू तयार झाला, त्याचा कोणीतरी फोटो काढला आणि व्हॉट्सअपला टाकला. सीतूचा, राम सीतू फिरत फिरत फोटो लंकेत गेला. लंकेत एक राक्षस बसला होता व्हॉट्सअप खेळत. आताची बी राक्षस तेवढ्यावरच आहेत.
24 तास पोरं नुसती मोबाईलमध्ये बोटं घाला. अरे तुमची डोकी हँग होते आणि पोरावो, मोबाईलला मर्यादा ठेवा. दिवसभर नुसते चाळीत बसतो आणि जगात काय चाललंय ते बघतो. तुझं जगाने बघावं असं काहीतरी विश्व निर्माण करा. लोकातच कवर बघत आहे, इथं हे झालं आणि तिथं ते झालं. अरे तुझं लोकांनी किल्प बघितलं असं कमवा ना तुम्ही आयुष्यात. 18 तास तुमच्या स्क्रीन टाइम आहेत, म्हणजे 24 तासातले 18 तास पोरं मोबाईल वापर. तुमचा भेजा खराब होईल ना. अरे त्याला मर्यादा ठेवा काहीतरी. किती असावं काय. 1.5 लाखाचे मोबाईल आणि बॅलन्स बाप टाकीतो. असली पोरांची क्वालिटी. आणि काय बी हप्त्यावर घ्यायचं. मोबाईल हप्त्या, गाडी हप्त्या. परवा एक जणांनी कूलर हप्त्यावर घेतला. 3000चा कूलर. वर्षभर पैसे फेडायचे ना. आता उन्हाळा 1.5 महिन्यात संपन. मग हिवाळ्यात आणि पावसाळ्यात त्याचं काय करायचं. हप्ता तर चालूच. ही असले आघाव धंदे पोरांनी केल्यामुळं सध्या बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापाने घर बांधलं, विहीर पाडली, पोरांना शाळा शिकवली, पोरीचं लग्न केलं, पण रुपया कर्ज नाही. बाप मोकळा आहे, पण पोरांवर कर्ज आहे. का? इन्कम किती आणि आउटगोईंग किती ह्याचा हिशोब नाही. त्याच्यामुळे हे उद्योगधंदे वाढले. हे मोबाईलने सगळं पटांगण झाले. लंकेत तो राक्षसाने ते फोटो त्याच्या ग्रुपला आला, त्याने ते ओपन केला. दगडावर राम लिहायला बघितलं. तो हापाकला ना. म्हणला यो थोडा मॉनिटर. म्हणले रामनामाने दगड तरतात आणि त्यांची मंडळी आपल्या मालकाने इकडं आणले ना. आता ते आपल्याला हाणाय आल्यात इथं. आपण तर जगणारच नाही गड्या. त्या राक्षसाने बाकीच्या ग्रुपला फोटो व्हायरल केला. सगळ्यांची मीटिंग बसली. काय करायचं? काहीच करायचं नाही. म्हणजे सरळ पक्ष बदलायचा. ईडी पासून जर वाचायचा असेल, उडी हाणल्याशिवाय पर्याय नाही. तिकडे गेलं की आपलं सगळं क्लिअर होतंय. तिकडं मशीनच भारी म्हणले, वॉशिंग मशीन, निरमा वगैरे खास आहे त्यांचा. तिकडे गेलं की क्लिअर होतंय. फक्त इकडं असलं की धिंगाणा होतो म्हणले. सरळ पक्ष बदलायचा म्हणले. काय करता म्हणले? अरे शिरसाला मग तो पगडी 50 आणि बचंग तो आरबी लढणे गे. काय करायचं? रावणाच्या सोन्याच्या घराला लढण केला. जीवन श्वासच नसल्यावर काय जगत. म्हणलं नको लाका. नाही ना म्हणला, फुटल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यातलं एक म्हणलं हो का आपण फुटण्याबद्दल दुमत नाही. फुटल्याशिवाय सुद्धा आयुष्यात प्रगती होत नाही. निष्ठावंताला काय भेटत नाही. फुटल्याच प्रगती होत असते. पण म्हणले सांगून फुटू, गुपचिप नको. नमक हराम व्हायला नको म्हणले. त्याचं अन्न खाल्लं इतके दिवस रावणाचं आपण. डायरेक्ट पक्ष कसं काय बदलायचा? सगळ्यांनी मोर्चा. रावणा सरकार आमच्या मागण्या मान्य करा. रावण म्हणलं ह्यांच्या अजून काय मागण्या? तो घरदार सोन्याची केली, खिडके सहित. कुलपण किल्ल्या सुद्धा सोन्याच्या ह्यांच्या घराला, अजून मागण्या. आम्ही पक्ष बदलायच्या तयारीत आहे. झालं काय? हाणाय आल्यात. कोण? रामन वानर सगळे गँगच आहे म्हणले. त्यांना का बिहता? का बिहता म्हणजे नावाने दगड तरतात आहेत. ही त्यांची ताकद आहे. तुमच्यात ते सामर्थ्य आहे का? जर तुम्ही पाण्यावर दगड तारत असाल तर आम्ही सुद्धा मरेपर्यंत तुमचा झेंडा सोडणार नाही. पण तुमच्या हातून दगड तारला पाहिजे. रावण म्हणला अरे बापरे. रावण सुद्धा धूर्त होता. तेव सोपा नव्हता. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातून स्वतःच्या मनगटाच्या हिमतीव लंका कमी होतं. म्हणजे तेव तरी काय लोकल होता का काय? त्याने सांगितलंय मूर्खा हो, लय किरकोळ प्रश्न घेऊन आले. आतून तर पुरा खचलाय बरं का, पण चेहरा कसा आहे हे हुशार माणसाचे लक्ष नाही. ते खचलेल्या लोकाला दाखव. आणि लोकाला दाखवून काय करता? लोकांना तेवढंच पाहिजे तुमचं फक्त भांडवल. ते पुरा आतून बिहलेलं आहे, पण भाषा काय मूर्ख हो. माझी लेवल कुठं, मुद्दा काय घेऊन आलाय? काय डाव्या हाताचा मळ आहे ना, आतून तो मरणाचं जळत आहे. पण धूर्त होता तो. चेहरा असा हसून, नसलेली स्माईल चेहऱ्यावर. लोकल प्रश्न आहे म्हणले लोकल असू द्या, पण आजच बघायचं आहे लाईव्ह. चला पाण्यात दगड टाकायला. रावण म्हणला चला. त्यांचा तिकडून शितो, ह्यांचा इकडून शितो. रावणानं दगड हातात घेतला आणि दगड पाण्यात फेकला. दगड तरला. रावणाच्या हातून सुद्धा दगड तरल्यानंतर मग राक्षस म्हणले बास आता नाही रे, आपण सुद्धा कच्च्या पार्टीची माणसं नाहीत. हे तरी सोपा आहे का? पण त्याच्यातले एक म्हणलं मोकळा दगड तरतोय, ह्याच्यावर बसल्यावर बुडन. लोक
परीक्षा घ्यायला लागल्या इतक्या घेतेत सुट्टी देत नाही. कुणी बी असू द्या. मग रावण मला बसून बघा रे, नाही बोलू शक. एक जण जाऊन बसला तरी बी तारला. लोक म्हणले आता बस, आता जर कुणी संशय घेतला तर जीवच मारेन म्हणले. कार्यकर्त्यांनी परत रावणाचा जे कारण. मग काय म्हणले, आज मिरवणूकच झाली पाहिजे गावात. हे डेजेन पेताडांना दारून जेसीबीने गोलालन देहानाच नुसता लंकेत. मिरवणूक संपली. रावण घरी गेला, जेवायला बसला आणि जेवता जेवता घास मोडला आणि पहिला घास मुखात घालणार मंदोदरी म्हणली, मालक तुमच्या हातून दगड तरलाच कसा? मालकाने गावात किती गप्पा हाणून द्या, मालकाची खरी क्वालिटी मालकीलाच माहीत असती. ह्याचा बुद्ध्यांक कोणत्या लेवलचा आहे आणि हो कुठपर्यंत रिस्क घेऊ शकतो बुवा, हे बायकोला माहीत असत. ते म्हणले, ही मरणाचं पापी, ह्याच्या हातून कुठं दगड तरत असत्यात का? 100% ह्याने काहीतरी गेम केलाय. पण म्हणजे सांगा नाही, मालक दगड कस काय तरला? रावण म्हणला, मरण पण तुला सांगणार, कारण तुला जर सांगितलं तर मला टीव्हीला द्यायची गरज. ते ऑटोमॅटिक बचत गटातून व्हायरल होईल. म्हणला मी सांगू शकत नाही, सांगावं लागेल. राजहट्ट, बालहट्ट, श्रीहट्ट तुला सांगतो, कुणाला सांगत नाही, मला सांगा. त्याचं असं आहे, आपल्या सैनिकांचं मनोबल खचू नये म्हणून मी राजकारण केलंय. काय केलं? मी समुद्र किनार गेलो, मला माहित आहे दगड माझ्या हातून बुडणार आहे, पण दगड बुडाला की लंका बुडत होती, ही पार्टी बदलत होती. युद्ध कोणाच्या जोरावर करायचं? कार्यकर्त्याशिवाय नेत्याला कोण खातो? ह्यांना दाबून धरणं कोणत्याही परिस्थिती मला गरजेचं होतं. मी दगड हातात घेतला आणि दगडाला बोललो, ऐ दगडा, जर पाण्यामध्ये बुडाला तर तुला राम नामाची शपथ. रावणानं दगडाला दगड पाण्यात बुडू नये म्हणून राम नामाची शपथ घातली आणि रावणाच्या हातून दगड तरला. अरे संतांनी, भक्तांनी, वैष्णवानी, देव मानणाऱ्याने त्या रामनामा विश्वास टाकले, ते फळ देत यात विशेष नाही. विरोधक आहे, दुश्मन आहे, कट्टर शत्रू आहे, शत्रूनं जरी विश्वास टाकला ते रावणाच्या हातून सुद्धा दगड तरला. अरे वानरांच्या हातून दगड तरला, रावणाच्या हातून दगड तरला. ही ताकद रामाची नाही, ही ताकद नामाची आहे. आणि असे अजून किती तरले मला सांगता येत नाही. काय जाणे तरले किती, हा, काय जाणे तरले किती, 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 काय जाणे तरले किती. नाव ऐतिया पैसा, हे नाव 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 ऐतिया पैसा, काय जाणे तरले किती, काय जाणे तरले किती. काय जाणू तू गोबर आहे म्हणले, तरले किती सांगता येत नाही, लिस्ट लय मोठी म्हणले. काय जाणू तरले किती, नाव आहे ते या वयसा, दगड तरले. डाकू तरला, वाल्मिकी कोण होता? अरे डाकून माळकरी होणं हे ठीक आहे, पण डाकू कुठं कवी होत असतं वय? नसता कवी ना आद्य कधी कवी बोलिले वाल्मिक का नाम. काय जाणो तरले किती. आता हनुमंतरायांचं मंदिर आहे, मारुतीरायचं कुळ काय लय मोठे आहे का? कपी कुळे हनुमंत तया माझा वानर कुळात जन्म आहे, पण पावर कशी? दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाही, गप असतात, नको रे गाव, दुसऱ्याचे झपके होताना आपल्याला येडेवानी करा ना. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, हे हनुमंत महाबली,
एवढी पावर का? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब जर दगडा पडला तर धाड देशान दगड फुटत होता. आईच्या दुधात ताकद आहे. आता आईचं दूध राहिले का? बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. रबरचा आणि पत्र्याचा. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची, पोरग झुळीत फेकायचं. आईने बसायचं वाट्या व्हॉट्सअप खेळत. ती पोरग एकटंच झोळीमध्ये ह्या करतात. त्याला कळा ना मम्मी कुठे आणि पप्पा कुठे. आणि तसल्या खैर्या पोराकडे बघून आई काय म्हणते, माझं वाघाचा पिल्लू कसं बघत आहे. चव आली तुझ्या वाघाला. ते वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? पतिदेव. वाघ 7च्या पुढे बिबट्या होतो दारू चढल्या. कुठं आजचा बोवा, त्याच्यात दम असेल तर त्याने पिऊन दाखवा. मग त्याच्यासाठी बुका थापला का काय? तरुण मुलांना विनंती, निर्व्यसनी जीवन जगा. सुवर्ण महोत्सव चांगले संकल्प करा. सप्त्यात महाराज किती मोठे आणले, 0 किंमत आहे. 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन कर्ज सोडून दिलं. हा खरा सुवर्ण महोत्सव, हे लक्षात घ्या. आम्ही जाम झाले बोंबलून तुम्ही पॅक झालेत. महाराज लोकांचे टेटस ठेव बदलायचं कुणी? महाराज तरी काही कमी आहेत का? किती बॉम्बाल त्यात रोज. पूर्वी दगड उचलला की इंचू निघत होता. दगडागणी महाराज आहे सध्या. कोणी बी महाराज, गायक महाराजन, वादक महाराजन व्याख्यान करणारे महाराजन, पोर महाराजन, महिला महाराजन, नुसती महाराजच. आम्ही जाम झालो किल्पा काढून तुम्ही पॅक झाले. महाराज लोकांचे टेटस ठेव बदलायचं कोणी? तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरंही पटलंय. व्यसन करणं वाईट आहे, नाही करायचं आपल्याला. मंडपात आहे तर मंडपाच्या बाहेर गेला की हाय ते सुरू तंबाखू हातावून आणि येडा मळता कीर्तनाचे मीमांसा करतो. लय लांबून महाराज येतात. रे बाबा काय औंदा तर बोलायचंच काम नाही. निवडून महाराज आणले तर. सुवर्ण महोत्सवाचं खरंच सोन्यासारखाच महोत्सव आहे रे बाबा. पहिले दिवशी आलं तर ती जरा यंगच होतं र. लय तासलं र आपल्याला. दुसरा म्हणला, त्यांनी सांगितलं की व्यसन करून. गप सांगतच असत्यात. होय म्हणायचंच असतंय बाळा. आपण बी चांगलं वागल्या त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणारला किंमत आहे. बरं आपण बी नाहीच दारू पिलो तर त्यांनी तरी कीर्तनात काय सांगावं मग? दारू पिऊ नका हे कुणाला सांगावं? पिणारे आहेत म्हणून तर त्यांना भांडवल गवते. त्यांचा नको लोड घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो. नका कोरोनाच्या आयुष्याचा. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल. बाईनं तुम्हाला पोसाव हा तुमचा पुरुषार्थ. लसूण चोरीत राव काय पियाताडे लसूण. 2 व्हीलरचं पेट्रोल बाटलीत काढायचं इकायचं 5-50 साठी. अरे काय धंदे तुम्हाला. देह कोणता? अरे वाघासारखा नरदेह मिळाला जरा वाघासारखं जगा. निर्व्यसनी जीवन जगा. यासाठी सप्तेत विडलं. तुमच्या काय चुक आहे? ही वरूनच सिस्टीम आहे. वरच्या ह्या नेत्यांनाच सगळे पेताडे बनवायचे. वरूनच दारू नोटाबंदी केली मग दारूबंदी होऊ शकत नाही का? ह्यांना टॅक्स मिळतोय, उत्पन्न वाढते, संसाराचा जाळ झाला तिकडे लोकांचा काय काय. जाहिराती तरी कशाच्या आहेत? ह्या IPL लागली ह्याच्यात मधल्या जाहिराती येतात. दाखव बरं चांगले. इमल जाहिरात हा ना गुटखा. पोरांना वाटतंय ते केल्याशिवाय आपली क्रेज वाढत नाही. इमल खाऊन केसर दाणे में केसर का दम. म्हणजे जाहिरात कशाच्यात? गुटखा खा. किंगफिशर दारूची जाहिरात प्या जाहिराती. अजून ड्रीम11, जंगली रमी, पत्त्या खेळा. म्हणजे तुम्ही लोकाला काय दाखवताय व नेमकं ह्याचा विचार. अरे ह्याच्या बंदी आणा चांगलं आहे का काय? जाहिरात टोटल जाहिराती 95% नेगेटिव्ह.
आणि सारखं सारखं कसं असतं, चुकीचं जरी असलं पुन्हा पुन्हा तेच बघण्यात आलं, फॅशन ग्लो करून दाखवतात. पोरांना सुद्धा वाटतं तीच खरी लाईफ आहे. अरे त्यांनी ते करण्यासाठी करोड रुपये घेतले आणि तुम्ही भिकार होतायत. कित्येक घटना अशा घडल्या, त्या दारूबाई बापाने पोरांना खांदा दिलाय. घडल्या नाहीत का घटना? याचं आत्मचिंतन करा तरुणांनो. आणि दुसऱ्याने सांगावं ना आपण ऐकत, तुम्ही एवढे बुद्धू नाहीत, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मनोमार्गे गेला, औषधानं दारू सुटत नाही, मनावर कंट्रोल पाहिजे. विडल इकडे गेला आणि तिकडे गेल्या, ह्याने लिंब पाजली, त्याने बुगा दिला, ती महिना 2 महिने गप मरत आहे, परत पिऊन त्याच्याकडे जाते. काय त्याला मनावर कंट्रोल पाहिजे. मन सांगल तसं वागायचं ना, आपण सांगल तसं मन वागलं पाहिजे. विडल आणि निर्व्यसनी राहाल तर मारुत्रायासारखी शरीर संपदा अंजनीच्या तपासाठी हित विषय चालू. महारुद्र आले पोटी. अहो लंका जाळली, दाढी जाळली, रावणाचा अहंकार जाळला. काय जाणो तरले की ते फक्त राम नामाची पावर सोबत होती. मायबाप, हे नाम इतकं पॉवरफुल आहे. एक नामाची आणखी पावर सांगतो. नाथ महाराजांचा सिद्धांत. लय श्रीमंत संत नाथ महाराज. संत शांत श्रीमंत. किती श्रीमंत आहेत. कामडीने पाणी जागरी चक्रवाणी वाहे, पाणी जागे चक्रवाणी वाहे, कामडीने पाणी जागरी चक्रवाणी वाहे, कामडीने पाणी जागे चक्रवाणी वाहे, अनन्य भक्ती भावे नीळावती रंगमाळे, अनन्य भक्ती भावे लीलावती रंगमाळे, बाळू आरती स्वामी एकनाथा, बाळू आरती स्वामी एकनाथा, बाळू आरती स्वामी एकनाथा, बाळू आरती स्वामी एकनाथा. देव पाणी भरतोय. नाथ महाराजांनी काशीचं पाणी गाडवाला पाजलं. भागवत, रामायण, भारुड, रुक्मिणी स्वयंवर, शेकडो ग्रंथ मराठी भाषेमध्ये जगाला दान दिले. पैठणमध्ये राहून हे ज्ञानाचं काम खुलं केलं आणि चर्चा काशी सुरू झाली. राहिला पैठण आणि नाथ महाराजांच्या नावाची चर्चा कुठं? काशीमध्ये. तिथले पंडित हापाकले, म्हणलं आपल्याला आव्हान महाराष्ट्रातून. ते काय वाक्य आहे? दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. काशी विद्वानांचं पंडितांचं गवान. महाराष्ट्रातला साधू त्यांना ज्ञानाला ठसल देतो, म्हणजे कीर्ती तिकडं व्हायरल झाली. संतांची कीर्ती. वरे हाते माप, वरे हाते माप, वरे हाते माप, चाले सजनाचे, चाले सजनाचे, चाले सजनाचे, वरे हाते माप, वरे हाते माप, चाले सजनाचे, चाले सजनाचे. कीर्ती मुका त्यांचे नारायण टाळ टाळ, कीर्ती मुका त्यांचे नारायण नारायण. वरे हाते माप, वरे हाते माप, वरे हाते माप, चाले सजनाचे, चाले सजनाचे, चाले सजनाचे, सज्जनाचे, वरे हाते माप, वारे हाती माप. संतांना ही फेसबुक आणि युट्यूब असल्याची गरज नाही. वारा त्यांचे सोशल मीडिया सगळं हँडल करतो. गेलं काशीत नाव, काशीच्या पंडितांचं लेटर आलं पैठणच्या पंडितांना. येडपाटा हो तुम्ही बिघडले का काय? म्हणले तुमच्या गावातला माणूस इकडं सगळ्या उत्तर भारतात नावाची चर्चा झाली, तुमच्या गावातला माणूस मागून पुढे गेला, प्रकरण गाव लेबलला दाबा. हे गावातली मोठी झाल्यावर काय प्रस्थापित त्यांना खपत का काय? तवा गरीबाची लेकरं मोठी झाल्यावर वरून लेटर आलं, म्हणले हे गाव लेवलला मिटवून टाका. वरच्या पंडितांचं लेटर गावातल्या पंडितांना आल्यावर ह्या पंडितांनी मिटिंग घेतली. नाथ महाराज, गाढवाला पाणी पाजून कोणी संत होत नसतं. तुम्ही जर खरे साधू असाल तर दगडाचा नंदीला घास खाऊ घाला. बघा परीक्षा. नाथ महाराज म्हणले त्यात काय अवघड आहे तेव्हा, सहज गोष्ट आहे ती. म्हणजे नंदी दगडाचा. आपल्या हातून जिवंत बैल घास खात नाही, रुमण्याशिवाय ठोकीतच नाही ना, त्याला खाईन कसा? बऱ्याच बैलांनी मालक शिंगाव घेतल्यात.
कवर दम काढते आणि ती तरी म्हण जिवंत बैल घास खाईना दगडाचा नंदी कसा घास खाईन हो. संतांसाठी चमत्कार हे सहज घडलेल्या घटना आहेत. माऊलीने भिंत चालेल ठरवू नाही, सहज. परवा मला एक जण भेटला, मला माऊली म्हणलं बोला, तुमचं नाव माऊली म्हणलं मग. ज्ञानोबारांचं पण नाव माऊलीच होतं म्हणलं मग. नाही त्या माऊलीने भिंत चालवली, तुमचं काय. हे रोज 2 गाव फिरणे गोड बोलून लोक वाट लावणे हे असलं सांगू नका, भिंतीचं बोला. आता आम्ही रोज इतकं फिरतो म्हणजे आम्हाला कळत नाही का कोणाला कसं हँडल करायचं. मी म्हणलं हो, मी भिंतीकडेच निघालोय आणि तेवढ्यात तुम्हाला भेटलाय. मी त्याच प्लॅनिंगमध्ये आज भिंत चालवायच्या. फक्त मला एका प्रश्न उत्तर दे, माऊलीने भिंत कधी चालवली? ते मला चांगदेव वाघाव बसून आले तेव्हा. म्हणलं तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव, माझ्याकडून तो वाघाव बसून ये, मी इकडून भिंत आणतो. ते मला वाघ, मी कुत्र्याला सुद्धा भेटतो म्हणला. अरे कुत्र्या, तो कुत्र्यावर कंट्रोल करू शकत नाही आणि आम्हाला भिंती चालवाय सांगतो का? त्याचं मिठूस तर दुसरा एक जण हुरसाळा म्हणला माऊली. म्हणलं बोला, माझा प्रश्न आहे म्हणलं विचारा. तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठीच आमचा जन्म झालाय. आमच्या जीवनाचं दुसरं ध्येय काहीच नाही म्हणलं, तुमची उत्तरं देण्यासाठीच आमचा जन्म आहे. बोला. ते म्हणला तुमचं नाव माऊली. अरे म्हणलं नावाचा जाळ कर र, नाव म्हणजे मला सुद्धा वाटलं माझं नाव माऊली ठेवलं, ही चूक झाली काय व. माझा एक प्रश्न आहे म्हणलं विचार ना, तुमचं नाव माऊली. अरे म्हणलं मुद्दा बोल. म्हणला मुद्दाच नावाचा आहे. ज्ञानोबरांचं बी नाव माऊलीच होतं म्हणलं. मग वय किती म्हणला तुमचं? मला विचारलं. म्हणलं माझं वय सध्या 28. मग त्या माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. तुम्ही अजून खडा खाणला नाही, जागा फिक्स केली नाही, मंदिराचं तुमच्या समाधीचं काय नियोजन नाही. अरे मला का मला मारली तो. साधू चमत्कारानं ओळखू नका, साधू ज्ञानानं ओळखा, साधू प्रेमानं ओळखा. भिंत चालली, फक्त भिंतीचा उद्धार झाला. नीट ऐका, रेडा वेद बोलला, फक्त रेड्याचा उद्धार झाला. पण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आजही लाखो लोकांचा उद्धार करे. ज्ञानेश्वरी हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे, हे लक्षात घ्या. चमत्कारावर जाऊ नका, साधू ज्ञानानं प्रेमानं ओळखा. मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती, हे साधूचं वर्तन असतं. हे जग विश्वमोहरे लावावे, सगळं जग सुखी झाले पाहिजे, हे साधूचं काम आहे. हे चमत्कारण हे तीन हे असले इतके वाढले ते भुवान बाबान. परत विश्वासघात घाल, महाराज आम्हाला वाटलं नव्हतं, तू चुकीच्या ठिकाणी विश्वास ठेवला. तुकोबारांचे प्रमाण आहे, सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, त्याचा आम्हाशी कंटाळा तो पाहू नये डोळा. तुकोबारा म्हणले, एखादा तर म्हणलं ना मला भविष्य कथे झपकीनच म्हणले मी तुकोबारा, त्याला नाटकं माझ्या पुढं करायचं नाही. भविष्य फिविष्य असलं तुकोबारांचं गाथ्यातलं प्रमाण आहे. मी मधल्या गप्पा हानीत नाही. आम्हा त्याचा कंटाळा, त्याचं तोंड सुद्धा आम्ही बघत नाही असल्यांचं म्हणले. काय गरज आहे तुमच्या मनाचा भीती घाला. अरे भीती दूर करतो तो साधू असतो, भीती घालणारा संत असतो का? हे असं केलं तर असं होईल. घर पाडायला लावल्यात काय का नाही, चालू घर म्हणे. एक तर बांधणं व्हाय ना, हिकडली भीत पाडा, किचन हिकडं कोंबा, हेव करा तेव करा. अरे म्हणजे आधीच दुःखीन पाडा पाडीत, एक तर मजूर भेटत नाहीत, गवंडी कामं लांबी होत्यात, हाही घर पाडायला काय. परवा एक जण मला भेटला, काय बन होतं. नाही मला का असा बोंबलत फिरतो. म्हणलं मी टेन्शनमध्ये. म्हणलं काय झालं. म्हणलं माझ्या मागं शनी लागलाय. अरे म्हणलं शनी कुठं, तू कुठं. अरे शनी लय मोठा माणूस आहे म्हणलं, तो ग्रह आहे. ग्रह कळतो का म्हणलं तुला, पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह आहे शनी, आणि तो तुझ्या मागं लागला. तुझी लायकी का म्हणलं शनीनं तुझ्या मागं लागावं. अरे शनी कुठं. बरं शनी मारुतीची भेट घ्यायला गेलता, महादेवाची भेट घेतली. शनी त्यांच्या क्रेजची तरी माणसं आहेत ना ती. तुला बायको नीट बोला ना, पोराने 2दा हाणला तुला. तू आला की गावाची बैठक मोडितोय, तो सप्ते बंद पाडले. आणि तुला शनी का त्रास देईन. अरे अख्ख्या गावाला तू त्रास देतो, तूच सगळ्यात मोठा शनी म्हणलं गावासाठी. तुझ्या नादाला कशाला शनी लागेल. हे ह्याच्यातनं जरा बाहेर या. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. विडवलं खरे साधू आहेत. दगडाच्या नंदीला घास खाऊ गेला. नाथ महाराज म्हणे ओके डन, काळजी करू नका. महादेवाकडे पाठ केली, नंदीकडे तोंड केलं, हातामध्ये घास आहे. महादेवाला नंदीला विनंती नाही केली. नाथ महाराजांनी नीट ऐका, विनंती पांडुरंगाला केली. एकदरेला चित्ती. 100 जणांचे बिल्ले लावायचे नाहीत.
कुणी आला की मी तुमचाच. हे असली बेकार कामं करायचे नाही. तू कुणाचाच नाही, तू पैशावाल्याचा आहे. हे तू नाथ महाराज म्हणले आम्ही तसलं नाही. एक गाव आम्ही निष्ठावान भक्त आमची फक्त पांडुरंग. पांडुरंगाला फोन केला, जय हरी. पांडुरंग म्हणले बोला. कुणाला? नाथ महाराजाला. कस काय? काम गंभीर आहे. हे नंदी माझ्या समोर आहे, त्याला घास खाऊ घालायचा. पांडुरंग परम म्हणले बरं बरं ठीक आहे बघतो. फोन कट केला. नंदीचा बी फोन पांडुरंगाकडे होता, पण पांडुरंग म्हणले नंदी डोक्यात इस्कोर गडी या. फोन केला आणि ती बाकीच्याला मोजीत नाही. ते फक्त त्याची पार्टी इगली ना, ती महादेवाच्या पार्टीचं आहे. ती काय आपल्या नाही ना. गरुड फिरुड असले मग काही करता येते. पण ती बरं फोन त्याला करावं, त्याने उलटं पलटं बोलावं, परत ती रेकॉर्डिंग व्हायरल झाली तर परत कुठून निस्तारता कुठानं होईन म्हणले. त्याच्यामुळे म्हणले हे प्रकरण आपण वरून दाबू, ह्या नंदीच्या नादीच लागा नको म्हणले. नंदीचा बॉस कोण? महादेव. आणि महादेव आणि पांडुरंग वेगळेत काय? दोन्ही देव एकप आहे. तया ऐकत तिच्या संसारात किती ढवळाढवळ करायची, फोनवर किती तिला बोलायचं, ह्याला मर्यादा ठेवा. तसं पांडुरंगाने फोन महादेव केला. महादेव म्हणले बोलाय टाइम नाही, विषयाला हात घालतो. काय झालंय तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये ना आमच्या कार्यकर्त्यामध्ये जरा घासाघाशी लागली म्हणले. तेवढं एक नंदीला फोन करा आणि घास खायला सांगा. महादेव म्हणले बरं बरं सांगतो नाही, कॉन्फरन्सला घ्या. तुमचा स्वभाव आहे बोहळा, तुमच्या डोक्यात आहे गंगा, गळ्यात आहे नाग, अंगाला वाघाचं कातडं, भस्म अंगाला थपित आहे, मशानभूमीत राहता. एक तर तुमचा मोबाईलच रेंजमध्ये नसतो, चुकून हुकून लागला आमचा परत कॉल होणार नाही, आणि तुम्ही इसर बोलले तुमच्या परत देणार राहणार नाही, घ्या लाईनवर. तसाच फोन नंदीला. आता महादेवाचा फोन नंदीला आल्यावर नंदी खुश झाला ना, कारण रोज नंदीच करायचा महादेवाला. आता नेत्याचा कार्यकर्ते मग तुंबायला लागले असे जरा. ते बी म्हणले त्यांना वाटलं आता वजन वाटलं गड्या आपलं. त्यांनी 2-4 रिंगा वाजून दिल्या. ही काय सोपी नसत्यात बरं का. ते म्हणलं थोडं असं वडू ना, त्याच्याशिवाय तरी मजा आहे का. परत आपल्याला कोणी विचारतं म्हणले तेव्हा काय मजा, आपल्याला बाहेरच ठेवलंय मंदिराच्या. अगदी फोन कटच होईल अशा टायमिंगला मग फोन उचलला. बोला स्वामी, कस काय गरिबाची आठवण आली. ए करा बाबा तू घास खाई नाही. नंदी म्हणला महादेवा तुम्ही ह्या मॅटरमध्ये डोकं लावू नका, हे प्रकरण गंभीर आहे आणि तुमचा माझा तर राजीनामा होईनच, तुमचा सुद्धा राजीनामा होऊ शकतो, हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका. मी बघतो ना म्हणले ते घासन आमचं आम्ही आमच्या लेवलला, तो घास खा. अहो महादेवा ती वेगळ्या पार्टीची माणसं आहेत, चिन्ह तरी बघा ना राव. ते आहेत वैष्णव आणि आपण आहे शैव, चिन्ह फरक आहे. कमळ वेगळे, घड्याळ आहे, बाण आहे, तुतारी, पंजा, इंजिन आहे. अपक्षांना चिन्हच नाही, आंधळ्या पांगळ्याचा एक इटोबत आता जी मिळन त्यात रे खुश असतात ती. तसं म्हणले त्या पार्टीचं ना आपलं जुळत नाही. महादेव म्हणले जरी जुळत नसल तरी आता आमची युती झालेली आहे पांडुरंगाची आणि महादेवाची वरच्या लेवलला, आता ॲडजस्ट करा. महादेव म्हणला देवा तुमच्या लेवलला युती करणं सोपं आहे, इथं ग्राउंड लेवलला ज्याचं जळतं त्याला कळतं. मागच्याच आठवड्यात आम्ही बोर्डा वाचून मरणाच्या हाणामाऱ्या केल्या, तर टेट्यासवरून भांडण आहेत आमची. आम्ही किरकोळ गोष्टीवर केस सांगाव घेतो का तर तुमचे निष्ठावान आहोत, आणि आता सांगता का हातात हाल घालून भिरा. ह्याच्यासाठी आयुष्यभर तुमचे आम्ही झेंडे वागवले का? तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेता आणि आता आम्हाला सांगता मिटून घ्या. परत तुमचं फिसकटलं की म्हणणार भांडा. ह्याच्यासाठीच का आम्ही? जीच नंदी तापलाय म्हणता. आणि कॉन्फरन्सवर कोण ऐकतं ही? पांडुरंग म्हणजे बरं झालं रे ह्याला डायरेक्ट लावला नाही फोन. अरे ह्याने ह्याचा बॉस सोडला नाही ते आपलं काय. महादेव मनात खचायचं ह्यार, हे आपली इज्जत घालवतंय का काय. अरे ऐक राजा, तसं नसतंय. महादेव हुशार म्हणले नंदी तू जर घास खाल्ला तर तुझा विधान परिषदेवर विचार केला जाईल. पद म्हणलं की मग नंदी म्हणला विधान परिषद म्हणलं मग तो ओके झालं की मग घासच खायचा, ही काय अवघड आहे का. आणि तरी सुद्धा नंदी काय म्हणतो महादेवाला, हो का माझी तर इच्छा नाहीच पण
तुम्ही म्हणताय म्हणून तुमच्या शब्दाला किंमत देण्यासाठी तेवढं शब्द लक्षात ठेवा बरं का. ओके, हातभर जीभ बाहेर काढून घास खाल्ला आणि दगडाच्या निंदीनं घास खाल्ल्यानंतर जे आले होते परीक्षा घेण्यासाठी चक्कर येऊन पडले. हे का झालं? सायासाचे नाही काम, गीता नाम विठोबाचे. विठोबावर विश्वास टाकला, पांडुरंगाचं नामचिंतन मुखात आहे, त्यामुळं नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, हे नामाची ताकद आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात नाम हे शेवटचं शस्त्र आहे. शेवटच्या तुका म्हणे वाणीचे, तुका म्हणे वाणीचे. शस्त्र साचे हेक, शस्त्र साचे हेक. काय जाणो तर दे किती, काय जाणो तर दे किती. आयतिया बैसा, नाव आयतिया बैसा. आयतिया बैसा, नाव आयतिया बैसा, नाव आयतिया बैसा. नाव नाव आयतिया बैसा. काय जाणो तर दे किती, काय तुका म्हणे निर्वाणीचे शेवटाला शस्त्रसाचे हे शेवटचं शस्त्र त्याला ब्रह्मास्त्र म्हणतात. तशी सगळी साधनं म्हणे तर संपल्याच्या नंतर जे शिल्लक राहतं ते म्हणजे नाम आहे. काय जाणो तरले की ते नाव आहे ते या बैसा. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी नामधारक आहे. आणि म्हणून आज तुकोबारायांची प्रतिमा आहे. छत्रपतींचाही पुतळा या ठिकाणी आपण पूजलेला आहे. का? ही गुरु शिष्याची जोडी असे दोनही राजे आहेत मायबाप. एक राजकारणातले राजे आहेत, एक परमार्थातले राजे. आणि शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगद्गुरु तुकोबाराय. एक वाक्य ऐका, परमार्थात असून सुद्धा अनेक माणसांची चुकीची पावलं पडली, पण छत्रपती शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तुकोबारासारख्या संताची घडलेली संगत. तुमचा माइंडसेट कोण करतं याच्यावर तुमच्या जीवनाचा आनंद आहे. आणि काय त्याग आहे छत्रपतींचा. जातीपातीचं राजकारण त्यांनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत होता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं. नुसते पुतळ्यावनं भांडणं, झेंड्यावनं भांडणं आणि टेटसवरून शाब्दिक वार हे डोक्यातनं काढून टाका. छत्रपतींचे खरे विचार जपा. शिवजयंती आले की पिऊन डीजे पुढे धिंगाणा करायचा आणि बॉम्ब लायचं. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. राजे वरून म्हणतात माझी गरज आहे, पण मी जर परत अवतार आलो तर पहिला तुला हाणीन. पुढचे शत्रू परत बघन. आधी मला माझं तर घर साफ करावं लागेल ना अगोदर. तुमच्या जीवावर स्वराज्य निर्माण करायचं. तुम्ही इतकं येड्यावानी केल्यावर मी कुणाच्या जीवावर लढाई आणि मोहिमा काढायच्या बा. ह्याचं आत्मचिंतन करा. कधीतरी त्यांचं तपश्चर्या बघा. अरे गनिमे कावा करायच्या रात्रीचा प्रसंग आहे. वाटा वेगळ्या, चोर वाटा वेगळ्या, पुढचे शत्रू वेगळे, सोबत राहून गद्दारे करणारे वेगळे. जंगलामध्ये वाघ आहे, सिंह आहेत, हिंस्त्र पशु आहेत, त्यांचा सामना करायचा. लोकेशन गुगल नाही, ठरवलेल्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र कसं यायचं, मोहीम कशी राबवायची. अहो छत्रपतींच्या एका प्रवासाची बरोबरी होऊ शकत नाही आपली. ही लढाई त्यांची बुद्धिमत्ता हे तर विषय सोडूनच द्या. फक्त जेवलंय म्हणत असं ना, मी लय कट्टर मावळा माझं लय प्रेम. त्यांनी फक्त आग्र्यावर घोड्यावर बसायचं आणि राजगडावर फक्त घोड्यावर येऊन दाखवायचं. आग्रापासून घोडा राजगडावर आणायचा. एक मोहीम फक्त. ती बी वन साईट. कुठं आहे आग्रा आणि घोड्यावर प्रवास. इकडं तंजावर कुठं आहे. तासभर नवरदेव घोड्यावर नसलं तर 2 दिवस उठत नाही तो. छत्रपतींच्या एका मोहिमेची फक्त प्रवासाची बरोबरी आपण करू शकत नाही. आणि अशा अनंत खस्ता खाऊन
त्यांनी हे भगव स्वराज्य निर्माण केलेलं आहे. त्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करणं आपली जबाबदारी आहे. आपलं गाव सर्वांगानं सुंदर असावं. गावामध्ये जिल्हा परिषद शाळेचा दर्जा वाढला पाहिजे. आरोग्याच्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजेत. पाण्याचं नियोजन तंतोतंत पाहिजे. वृक्ष संवर्धन पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. गावातली मंदिरं सामाजिक ठिकाणे स्वच्छ आणि पवित्र राहिली पाहिजे. यासाठी गावात एक तगडी फळी तरुणांची निर्माण होणं ही काळाची गरज आहे. आणि जातपात धर्म हे सगळं बाजूला काढून आपण ज्ञानोबा तुकोबारांचे लेकर आहोत या भावनेने एक व्हा, तर ह्या परंपरा पुढे टिकणार आहेत. आणि हे छत्रपतींचे विचार जर आपल्या जीवनात आले थोडं मॉनिटर, तर खऱ्या अर्थानं आपण सुद्धा पुन्हा एकदा शिवशाही प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही. असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. समस्त ग्रामस्थ धानोरा या सर्वांच्या सहकार्यानं अत्यंत ताकद लावून आणि लक्षवेधी कार्यक्रम तुमच्या धानोऱ्याच्या सप्त्याकडे सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. हा तुमच्या गावचा विजय आहे मायबाप. एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्वांचे आभार मानतो. ज्यांच्याकडे सौजन्य आहे भैयासाहेबांच्या हातून सुद्धा अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची सेवा घडावी ही ज्ञानोबा तुकोबारांची याच्याने प्रार्थना. वाणीला पूर्णविराम. विठोबा चला हर घालायला पुढे या. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी 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 टाळ. आनंदाने नांदत होती प्रजा. आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जाणता राजा. समय होता जाता गाता राजा. सर्व जाती धर्मात गेला गाजा बाजा. माझी जाऊने जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. केशवाची तलवार. टाळी वाजवा टाळी. हो, हो, हो. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. केशवाची तलवार. कशी होती तलवार. पडली भवानी जेव्हा मेलाच्या बाहेरी. रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सत्य भवानी झाली. जुलूम करत्याच्या रक्ताने तीन आली. हो तलवार चमके शिवबाची तळपत्या बिजलीचा अवतार. महाराष्ट्रावर प्रेमापार. चमके शिवबाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की
जय जय विठ्ठल.